तारवाडी स्पर्धा झाली होती, स्वतः आयोजक होते आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र चॅम्पियन ठरले होते. त्यांनाच आपण पाहू शकाल, त्यांना सुद्धा कमी लेखून जमणार नाही. या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे, कारण सराव सुद्धा या मैदानावर केला जातोय. खडानखडा माहिती आहे मैदानाचा. सामना 3 षटकाचा असेल. प्रकारचा विचार केला तर अंबरनाथची जी APL स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. स्ट्राईकला पाहतोय आपण कवी शेंडेला, नॉन स्ट्राईकला जितेंद्र. बेस्ट ऑफ लक. चेंडू फटका चांगला आहे, केशव आहे त्या ठिकाणी आणि ठिकाणी गाडतोय काय, चुकीचं क्षेत्ररक्षण. पहिला वार चौकार. या ठिकाणी निश्चितच धावा आपल्या संघासाठी अडवायच्या होत्या. नक्कीच थोडासा दबाव असेल, प्रेशर असेल, कारण सामना सुद्धा महत्वाचा सामना आहे. मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण करायचं होतं. बाउंड्री लाईन होता, पिवळचं षटक चालू आहे. 30 सर्कलच्या बाहेर केशव आणि सुक्रियाला पाहतोय, परंतु त्या ठिकाणी फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण करायचं होतं. चुकीचं क्षेत्ररक्षण मी म्हणेन आणि निश्चितच चौकाराने या ठिकाणी खातं खोललं गेलं. श्री गणेश केला गेलाय. कवी शेंडेचा विचार केला तर मागच्या सामन्यात मोपाडा संघाविरुद्ध चांगली फटकेबाजी केली होती. तशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. आता या ठिकाणी अपील केलं गेलं होतं, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र खराब आहे. वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा मात्र या ठिकाणी निश्चितच जोडली जाईल. तारवाडी संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. त्यांचा सुद्धा वेगवान गोलंदाजाचा भरणा आहे. आता मात्र या ठिकाणी फटका चांगला आहे. सुक्रिया त्या ठिकाणी जलची संधी आणि ठिकाणी गाडतंय काय, वारंवार या ठिकाणी चुका पाहतोय आपण. जेलची संधी होती, गोल्डन विकेट घेण्याची चान्स चालून आली होती सुक्रियाला. सुक्रियाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये चुका तर झाल्या नव्हत्या, परंतु आज महत्वपूर्ण सामन्यात उपांत्य फेरी 2 या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी चुका पाहताना जेलची संधी होती. लॉलीपॉप जेल होता. आता मात्र फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू होईल परार. जितेंद्रच्या बॅट मधून पहिला वार चौकार. बघता फलक या ठिकाणी डबल डिजिट मध्ये पाहतोय. धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात. मी म्हणेन प्रकाश या गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही. त्याचा पुरेपूर फायदा उचलला. आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. उत्तुंग षटकार. जेवढ्या तुम्ही संधी या फलंदाजाला द्याल तेवढं मात्र पुरेपूर ते फायदा उचलतील, हे मात्र आपण पाहिलंय. कारण कवी शेंडेचा झेल मात्र सुक्रिया आंबीरकडून सोडला गेला. त्यानंतर पहिल्या चेंडूवर गचा क्षेत्ररक्षण पाहिलं होतं केशव आंबीरकडून. पुन्हा एकदा बॅटची कडा, झेलची संधी, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि गाडतंय काय, पहिला आदरा दारोडा टीमला. जितेंद्र शेंडे बॅक टू पहिले. या ठिकाणी निश्चितच एक चेंडू शिल्लक असेल. एक अवांतर चेंडू फेकलाय, वाईड चेंडू. निश्चित या ठिकाणी 16 धावा मात्र लावल्यात आतापर्यंत. मी म्हणेन चांगली सुरुवात केली गेली. जितेंद्रने विचार केला तर कव्हर ड्राईव्हला एक जो अप्रतिम फटका पाहिला होता चौकार, त्यानंतर उत्तुंग षटकार, त्यानंतर लगेच विकेट प्राप्त केली. सर्कलमध्ये चांगला असं सुरेख झेल टिपला गेला. मधुकर होता त्या ठिकाणी. या ठिकाणी पहिला आदरा या ठिकाणी निश्चितच लावला गेला. आता मात्र योगेशला पाहतो. योगेशचा विचार केला तर काय फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. 5 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं होतं. विस्फोटक फलंदाज, उत्तुंग षटकार मारण्याची, लांबच लांब षटकार मारण्याची, षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे त्याला पाहतोय आपण. या ठिकाणी कुठेतरी थोडासा अडथळा जाणवला. या ठिकाणी निश्चितच शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकातला. योगेशला पाहतोय आपण. स्वस्त्यामध्ये घेऊन जमणार नाही. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी बॅट अँड बॉलचा थोडासा संपर्क झाला होता, परंतु या ठिकाणी
धाव नसेल, ओव्हरची सांगता होते या ठिकाणी. बघता बघता एक षटकाचा खेळ संपलाय. पॉवरफुल बॅटिंग या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिली, दमदार बॅटिंग पाहिली. 16 धावा एका गड्याच्या बदल्यात या ठिकाणी लावल्या गेल्यात या धारोळा संघाकडून. केशवला पाहतोय आपण. जर विचार केला तर आज कुठेतरी उमेश वेंगाळ संघामध्ये उपलब्ध नाही, त्याचीच मात्र उणीव कुठेतरी या तारवाडी संघाला नक्कीच जाणवते. उमेश मेंगाळ नसेल, मोहन मेंगाळ नसेल, त्याची मात्र कुठेतरी या तारवाडी संघाला नक्कीच उणीव मात्र कुठेतरी जाणवते. गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय केशव आंबीरला. सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी जर कवी शेंड्याचा विचार केला तर पहिल्या ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला मात्र जीवनदान मिळालं होतं. त्या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल ते मात्र आपल्याला येणारे 12 चेंडू सांगून जातील. हो हो, काय बॉल टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर गतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता. हे मात्र केशवने लगेच हेरलं आणि चेंडूमध्ये थोडंसं बदल केला आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सन्मान दिला. कवीसारखा फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हे मात्र कवी शेंड्याला चांगलंच ठाऊक आहे. त्याचं उदाहरण पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक विचार केला तर मजबूत स्थितीत आहे. 16 धावा या ठिकाणी पहिल्या षटकात लगावल्या गेल्या. आता मात्र या ठिकाणी खूपच टप्प्याचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी मात्र स्वतःच्या पायावर कुडार आपटून घेतली. हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज असेल बाद. कवी शेंडे बॅक टू पवेलियन. या ठिकाणी घडलं काय, चेंडूवर उपट घालायची होती तर त्याने त्या इष्टांवरच उपट घातली. स्वतःच्या पायावर या ठिकाणी कुऱ्हाड आपटून घेतली आणि एटिकाच्या स्वरूपात मात्र आपला गडी गमावून बसला. या ठिकाणी कुठेतरी आता सुनीलला पाहतोय आपण. 4थ्या क्रमांकावर धावफलका विचार केला तर फक्त आणि फक्त 16 धावा. जर विचार केला केशव आंबीरचा ना तर पहिले 2 चेंडू तर केशव आंबीरच्या नावावर राहिलेत. सुनीलला पाहू शकाल. सुनीलचा विचार केला तर खूप सारी क्षमता आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्याला सुद्धा या तारवाडीच्या गोलंदाजाला कमी लेखून जमणार नाही. आता मात्र टप्प्याचा चेंडू या ठिकाणी गाडतय काय, 2 क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल फरार. पहिला वार चौकार. या ठिकाणी खूपच खराब चेंडू टाकला होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी खूपच शॉर्टपिच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र या सुनील शेंडे या फलंदाजाला झाला. आल्यालाच आपला मात्र श्री गणेश केला चौकाराने. बघता बघता 20 धावा या ठिकाणी, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्कोर कार्ड पाहतोय आपण. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकाचे. मला वाटतं 3 चेंडू मात्र या ठिकाणी फेकले. अजूनही 3 चेंडूची खेळी बाकी असेल. आता मात्र या ठिकाणी एस्टांचा या ठिकाणी शेरवाळ चेंडू आदळला आणि या ठिकाणी गचा क्षेत्रक्षम पाहतो. 1 धाव. या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात निश्चितच पंच आमच्याकडे वळतील. लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मात्र निश्चितच जोडण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. चांगलीशी रणनीती पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजवताना तारवाडीच्या संघाच्या संघनायकाला अजूनही काही चेंडू शिल्लक. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी कुठेतरी चेंडू लांब आहे, दूर आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या ठिकाणी खराब चेंडू आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. कुठेतरी मी म्हणेन दडपणामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते, कारण फलंदाज सुद्धा चांगला असा फलंदाजीसाठी तयार आहे. केशवला सुद्धा माहिती आहे, कारण मागच्या सामन्यात आपण पाहिले योगेश आगिवलाची बॅटिंग काय तडकेबारची विस्फोटक आक्रमक फलंदाजी करतो. उत्तुंग षटकार मारतोय, लांबच लांब पल्ल्याचे षटकार. टप्प्याचा चेंडू आता कुठेतरी आय फॅक्टर जास्त आहे. निश्चितच या ठिकाणी पंचाने मात्र दंडित केलंय. नो चेंडू या ठिकाणी निश्चितच असेल. आता मात्र सुवर्ण संधी चालून आले योगेश सारख्या फलंदाजाकडे. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. केशवला एवढं सांगू शकतो की आता कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल.
आता मात्र फटका चांगला आहे. बॅकवर्डमध्ये टाकलेला चेंडू या ठिकाणी दूरवरचा अंतर कापून आला होता, परंतु या ठिकाणी गॅप होता मोठा. धावांना नाही तोटा, हा येतोय योग्यता बॅट मधून. मोठा फटका, चौकार. मी म्हणेन या तिसऱ्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप बनवताना पाहतोय आपण. जर विचार केला तर या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या 27, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी, अशा चेंडूला सोडणार नव्हता, परंतु या ठिकाणी मात्र फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली. मोतीराम होता त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र योगेशच्या खेळीचा अंत या ठिकाणी समाप्त झालाय. योगेश आगिवला बॅक टू पवेलियन. 27 आकड्यावर धारवाड टीमला तिसरा आदरा. विशालला पाहतोय आपण, नवीन फलंदाज. विशालचा विचार केला तर विशालला कमी लेखून जमणार नाही. विशालचा विचार केला तर खडकी आयोजनामध्ये काय दमदार बॅटिंग केली होती. 11 चेंडू मध्ये 46 धावा कुठून काढल्या होत्या मला आठवते. ही विशालची बॅटिंग विस्फोटक फलंदाजी केली होती खडकी आयोजनामध्ये. त्यालाच पाहतोय आपण आता मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू मध्ये तब्बल 46 धावा कुठून काढल्या होत्या. मोतीरामला पाहतोय आपण सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी. आता मात्र आज कुठेतरी उमेश मेंगाळ आणि मोहन मेंगाळ यांची कुठेतरी निश्चित या तारवाडी संघाला उणीव भासली, कारण आज मात्र संघामध्ये उपलब्ध नाही दोन्ही गोलंदाज. आज मात्र पार्ट टाइम गोलंदाजाचा वापर करावा लागलाय या तारवाडी संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस होतोय. चेंडू जाईल तर या ठिकाणी डिसिजन कळवायचं आहे, तर 1 बाउंड चौकार. थोडासा या ठिकाणी फटक्यामध्ये ताकद कमी पडली, नाही तर जवळजवळ षटकार होता. वारंवार रिव्हर्स प्रयत्नामध्ये या ठिकाणी सक्सेस होताना पाहतोय आपण. सुनील शेंडेला मी आल्यालाच उल्लेख केला होता, चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहतोय आपण. बघता बघता धापालक सुसट वेगाने पाहतोय. 31 धावा पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय. मोतीरामला पाहतोय आपण. मोतीरामचा विचार केला तर केशव गोलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवर चांगला असा जेल टिपला होता. योगेश आगिवला होता. फटका तर मी म्हणेन मिडॉनला चांगला सजवला होता, परंतु मात्र फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी होती आणि निश्चितच जेल टिपला होता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, उंची जास्त लांबी कमी. मधुकर आला दूरवरचा अंतर कापून, परंतु मधुकरच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू. या ठिकाणी बॅकअप मात्र सुंदर आलाय. राकेश कडाळी होता एक. या ठिकाणी बघता बघता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 33 धावा. या ठिकाणी कुठेतरी झेल घ्यायचा होता, कारण चेंडूने मात्र उंची जास्त घेतलेली, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू या ठिकाणी टिपण्यामध्ये थोडासा कमी पडला. मधुकर होता. बॅकअप मात्र सुंदर आलं राकेश कडून. आता पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय का, चेंडू थांबणार नाही. चेंडू वाईट परार, आरपार सीमापार चौकार. या ठिकाणी काय बॅटिंग पाहतोय आपण. मैदानाच्या चौफेर बाजूला पार भिंगून आणण्याचे प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होते. उलटे सुलटे फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र चेंडूला उडवून दिलंय. फटका चांगला आहे, फटक्यामध्ये ताकद आहे. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट, उत्तुंग षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही. लॉंग ऑफला काय फटका मारलाय. सुनील शेंडे यांच्या बॅट मधून येणारा हा मोठा फटका. टायगर अभि जिंदा आहे हेच दाखवून देत असताना सुनील शेंडेला पाहतोय आपण. 43 धाव संख्या. सुनील शेंडेला विचार केला तर 7 चेंडू मध्ये 20 धावेर खेळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आता मात्र कुठेतरी चेंडू शरीर आदळला आणि निश्चितच या ठिकाणी 1 धाव. मी म्हणेन या ठिकाणी जी कामगिरी कवी शेंडे आणि योगेश आगिवला करायची होती ती कामगिरी मात्र आपल्याला सुनील शेंडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 चेंडू मध्ये 20 धावा या ठिकाणी अद्यापर्यंत खेळत आहे, मैदानावर आहे.
मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. धापलका विचार केला तर 44 धावा या ठिकाणी कुठून काढल्यात या दारोळा टीमने. आणि आता मात्र चेंडूला उचलून दिलाय या ठिकाणी क्षेत्ररक्षक देणार नाही. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच नसेल. या ठिकाणी 2च धावा. आणि या ठिकाणी बघता बघता 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकानंतर तब्बल या ठिकाणी 46 धावा या ठिकाणी जोडले गेल्यात 3 गड्याच्या बदल्यात. आणि येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. महत्वपूर्ण सामना सेमीफायनल 2 पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 3 षटकामध्ये 46 धावा कुठून काढल्या. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाले सुनील चेंडेच्या माध्यमातून. आणि तब्बल 18 चेंडूमध्ये या ठिकाणी 46 धावा कुठून काढल्यात. आणि 18 चेंडूमध्ये 47 धावांची गरज असेल तर मी तारवाडी संघाला विनंती करतोय की आपण सलामीचे फलंदाज या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. चला तारवाडी संघाला विनंती आहे की आपण लगेच सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरावायचे आहेत. 18 चेंडूमध्ये या ठिकाणी तुम्हाला 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी पाहतोय आपण. प्रकाश आणि केशवला पाहतोय. 18 चेंडूमध्ये 47 धावा या ठिकाणी बनवायच्यात. सामना अतिशय महत्वाचा आहे. सेमीफायनल 2 चा सामना आहे. या ठिकाणी निश्चितच कुठेतरी आक्रमण दाखवावे लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. भलं मोठा असा धावांचा टार्गेट या तारवाडी संघासमोर ठेवलंय. मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता याच मैदानावर. तशी कामगिरी कायशी आता मात्र करावी लागेल. जर तुम्हाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर कुठेतरी या सामन्यामध्ये काहीतरी वेगळी कामगिरी करावी लागेल. सुसाट वेगाने दमदार बॅटिंग करावी लागेल. तेव्हाच्या पहिल्या षटकामध्ये पाहतोय जितेंद्र शेंडेला. जितेंद्र शेंडेचा विचार केला तर आपल्या संघासाठी या सामन्यामध्ये मी म्हणेन 10 धावांचं योगदान दिलं. कव्हर ड्राईव्हला एक आपण चांगला असा उत्तुंग फटका पाहिला होता. चौकार पाहिला होता. त्यानंतर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र जल या ठिकाणी देऊन बसला होता. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी बॅटची कडा धाव नसेल. या ठिकाणी आलेला प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र होता. तशाच प्रकारची फलंदाजी मात्र करायची हे मात्र तारवाडीच्या फलंदाजाला ठाऊक आहे. तशाच प्रकारचं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आकुटाप्याचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी पॉइंट मध्ये फटक्याला सजवायचं होतं. बॅट सुद्धा त्याच दिशेने फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल तेवढे मात्र डॉट पर्सेंट वाढत जाईल. रिक्वायर्ड रन रेट तुमचा वाढत जाईल. पुण्याचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईल. मिलन तोपर्यंत एकदा तर कंप्लीट केले गेले. या ठिकाणी मात्र शॉर्ट सेक्शनला चेंडू अडवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले गेले आणि या ठिकाणी मात्र 2च धावा.
2 धावांनी मात्र या ठिकाणी श्री गणेश केला गेलाय तारवाडी संघाकडून. सिंगल डबलने मात्र फारसं काही बिघडणार नाही. चौकार षटकाराची मात्र या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. मैदानाच्या चौथ्या बाजूला फटकेबाजी करायची. आता मात्र बॅटची कडा या ठिकाणी कवी आहे आणि या ठिकाणी मात्र चुका नसतील. पहिला आदरा तारवाडी टीमला. प्रकाश आंबीर बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज पाहतोय आपण राकेशला. दोन्ही आकड्यावर पहिला आदरा लावला गेला तारवाडी टीमला. सेमीफायनल 2 चा सामना पाहतोय. धारोळा हे पक्ष तारवाडी बेनशिल प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 18 चेंडूमध्ये 46 धाव कुठून काढले होते आणि 18 चेंडूमध्ये 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र आता माघारी परततोय प्रकाश. चेंडू चांगला आहे या ठिकाणी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. मी म्हणेन चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. चेंडूला सन्मान दिला. या ठिकाणी धाव नसेल. कुठेतरी या ठिकाणी या सामन्याचं चित्र मात्र आपल्याला आस्ते आस्ते समजत चाललंय. कारण भला मोठा धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. कुठे पहिले सुरुवातीचे 2 डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवर डबल धाव. त्यानंतर चौथ्या चेंडूवर विकेट. परत लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू वर झाले. या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक विकेट मात्र प्राप्त केली. प्रकाश आंबीर सारख्या फलंदाजाला या ठिकाणी मात्र माघारी धाडण्याचं काम मात्र जितेंद्र शेंडेने मात्र केलंय. सुशीलला पाहतोय आपण. सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी उर्वरित समीकरण तुम्हाला सांगतोय. 12 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असेल म्हणजेच तुम्हाला 22.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमाव्या लागतील. बॅटची कडा या ठिकाणी थोड्याशा चुका पाहतोय आपण नरेश शेंडेकडून. जर विचार केला तर नरेश शेंडेकडून अशा चुकांचा मात्र अपेक्षा नव्हती आपल्याला, परंतु कुठेतरी या ठिकाणी चुका पाहतोय. त्या चुका कुठेतरी या टाळाव्या लागतील. पहिला चेंडू या ठिकाणी. आता मात्र फटका चांगला या ठिकाणी. योगेश या त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन केलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोक्याची घंटा परंतु उत्तमरित्या या ठिकाणी चांगली रनिंग म्हणे. गुड रनिंग बिटवीन ते 2 धावा. 2च्या मदतीने या ठिकाणी 4 धावा. फक्त आणि फक्त 4 धावा. सिंगल डबल साठी झगडताना संघर्ष करताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये या तारवाडीच्या फलंदाजाला. पुन्हा एकदा बॅटची कडा या ठिकाणी. नरेश होता आणि आता मात्र नरेश कडून चुका नसतील. आता मात्र सलामीची जोडी माघारी परतते. केशव आंबीर बॅक टू पॅव्हलियन. सुक्रियाला पाहतोय आपण नवीन फलंदाज. नऊ चेंडू 43 धावांची गरज असेल. फक्त आणि फक्त धावफलक विचार केला तर 4च धावा. आता मात्र फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी फटक्यामध्ये ताकद नव्हती. दुसरा आदरा एव्हर्स मध्ये. सुक्रिया आंबीर बॅक टू पॅव्हलियन. या ठिकाणी पूर्णपणे आता मात्र फलंदाजीमध्ये खिंडार पडले. सामना सोडून दिलाय की काय असं वाटतंय. या ठिकाणी चित्र मात्र तसंच दिसतंय आपल्याला. कुठेतरी टॉप ऑर्डर होती ती मात्र या ठिकाणी स्वस्त्यामध्ये बाद झाली. मोतीरामला पाहतोय आपण इंडियन नंबर 5 वर. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 8 चेंडूमध्ये अद्याप तुम्हाला 43 धावांची गरज असेल. चेंडू चांगला या ठिकाणी. अतिरिक्त उसरी मिळाली. भन्नाट वेग होता. निर्धाव चेंडू या ठिकाणी. 7 चेंडू 43 धावा. मी म्हणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार सूचीच्या माध्यमातून जितेंद्र सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आता मात्र फटका चांगला या ठिकाणी परंतु विशाल या ठिकाणी. विशालकडून चुका नसतील. चौथा आदरा तारवाडी टीमला. 4 या आकड्यावर मोतीराम आंबीर बॅक टू पॅव्हलियन. वर झाली तर जवळजवळ या ओव्हर्समध्ये 3 विकेट प्राप्त केल्या आणि फक्त 2च धावा खर्च केल्या.
7 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. कवीला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. लेग स्पिनर मधून ज्याची ओळख आहे त्यालाच पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. सामना मात्र पूर्णपणे धारोच्या बाजूने या ठिकाणी झुकलाय, परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय. अशा फटक्याची मात्र सुरुवातीला आवश्यकता होती. ती फटकेबाजी मात्र आपल्याला या ठिकाणी पाहता आली नाही, परंतु शेवटी मात्र शेवट गोड करण्याचा कुठेतरी या तारवाडी संघाचा प्रयत्न असेल. आता मात्र स्लोअर गतीचा चेंडू, या ठिकाणी फटका चांगला एकदा पूर्ण. योगेश या त्या ठिकाणी योगेशकडून चुका नसतील, एकच धाव. मधुकरला पाहतोय आपण डावकुरे हाताचा फलंदाज. 4 चेंडू 36 धावांची गरज. फक्त आणि फक्त आता 4 चेंडू शिल्लक असतील. 36 धावा बनवायच्या तुम्हाला. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर चांगलाच क्षेत्ररक्षण सजवताना पाहतोय आपण धारोर संघाचे कर्णधार. त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या ठिकाणी थोडीशी गतीमध्ये व्हेरिएशन केलेलं. या ठिकाणी बॅटची कडा घेतली, धाव नसेल. आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी सामना मात्र धारोरच्या पारड्यामध्ये जाऊन झुकलंय. आता मात्र अतिरिक्त उसरी